नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती डॉक्युमेंट्स। आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजून सुद्धा भरती डिक्लेअर नाहीये किंवा भरतीचे काही न्यूज सुद्धा नाहीये, कन्फर्म न्यूज नाहीये किंवा मित्रांनो भरती येणार आहे कधी, काय येणार आहे, कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या महिन्यात येणार, काहीही डिक्लेअर नाही तरी सुद्धा हा व्हिडिओ का येतोय? प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडलाच असेल जे आपले व्हिडिओ बघतायत। परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगेल की व्हिडिओच्या समोर थोडा तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ पाहिलात, इन केस जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक काय असणार आहे, तर ह्या 9 प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, हे 9 प्रकारचे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही यावर्षी भरतीचे काही डॉक्युमेंट सेक्शन जे असेल, म्हणजे आपण जसं फिजिकलमध्ये पास झालो, लेखीमध्ये पास झालो, तसं डॉक्युमेंटमध्ये सुद्धा पास होणं तेवढंच तितकंच गरजेचं असतं, तरच तुम्ही भरती होऊ शकता। तर हे कोणकोणत्या प्रकारचे 9 डॉक्युमेंट्स आहेत, त्यानंतर हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे आपल्याला जावं लागतं, कोणकोणते सपोर्टेड डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, या सगळीबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे। मित्रांनो, काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील, काही जुने असतील, काही यावर्षी 12वी पास झाल्यानंतर त्यांचं स्वप्न असेल की पोलीस भरती करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता। चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत मोफत असतं आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे। तर मित्रांनो, सुरू करायचं आहे व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी। तर मित्रांनो, डॉक्युमेंटबद्दल आपण जर पाहायला गेलो तर जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे मेन डॉक्युमेंट आहेत मित्रांनो। यामध्ये सर्वप्रथम तुमची आयडेंटिटी, म्हणजेच काय, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं वोटिंग कार्ड, ह्या 3 पैकी एक गोष्ट तुमच्याकडे परफेक्ट असणं गरजेचं आहे। आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर असणं गरजेचं आहे, वोटिंग कार्ड चालून जातं। पण आधार कार्ड तुम्हाला मित्रांनो काढताना काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे तुम्ही लक्षात घ्या। तर आधार कार्ड काढताना आपलं 10वी आणि 12वीचं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो, त्या सर्टिफिकेटनुसारच आपलं नाव असणं इथं गरजेचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही काढलं असेल समजा आणि त्यामध्ये काही चेंजेस असतील तर आत्ताच करून घ्या। भरतीला आपण म्हणू शकतो भरती ऑक्टोबरमध्ये येईल, सप्टेंबरमध्ये येईल, जुलै आता संपत आला, ऑगस्ट संपता किंवा जुलै संपता जास्त वेळ लागणार नाही आहे। 1 ते 1.5 महिन्याचा आपल्याकडे कालावधी आहे मित्रांनो। भरती कधीही डिक्लेअर झाली तर मित्रांनो, फॉर्म भरताना जेव्हा आपल्याला ह्या बेसिक डॉक्युमेंटची गरज पडते त्यावेळी आपली पळापळी व्हायला नको। त्याच्यामुळे मित्रांनो, आत्तापासूनच हे डॉक्युमेंट क्लिअर करायला घ्या। वेळ लागेल, 15 ते 20 दिवस लागतील, परंतु त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात 1 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये भरती जर आली तर त्यावेळी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो। तर आधार कार्डमध्ये मित्रांनो आपल्याला लक्ष काय द्यायचं आहे, तर आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्या 10वीच्या आणि जन्मतारखेच्या दाखल्यावर जी सेम आहे ती असणं गरजेचं आहे। नाव आपलं जसं आपल्या 10वीच्या सर्टिफिकेट 12वीच्या सर्टिफिकेटवरती आहे, स्पेलिंगसुद्धा आपल्याला बघायचे, वडिलांची सुद्धा स्पेलिंग आत्ताच चेक करून घ्यायची मित्रांनो, खूप गरजेच्या असतात ह्या गोष्टी। तर त्याच्यामध्ये आपलं आडनाव, तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पॅटर्न काय, आपलं आडनाव, त्याच्यानंतर आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी पात्र असतं। त्याच्यामुळे आधार कार्ड जे तुमचं आहे त्या टाईपमध्ये असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट पॅन कार्डसुद्धा मित्रांनो ऑनलाईन बनवता येतं, बनवलं असेल तर एडिटसुद्धा करता येतं। ह्याही सुद्धा गोष्टी तुम्हाला तेवढ्याच लक्ष देऊन कराव्या लागणार आहेत। जसं तुमचं आधार कार्डवरती नाव आहे त्याचप्रमाणे तुमचं पॅन कार्डवरती नाव असणं सुद्धा गरजेचं आहे। ह्या झाल्या 2 गोष्टी। 2 गोष्टी करताना मित्रांनो, जेव्हाही तुम्ही आधार कार्ड अपडेट कराल किंवा पॅन कार्ड अपडेट कराल त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो चालू मोबाईल नंबर द्या, म्हणजे OTP वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती इन आउट होऊ शकतील। फोटो मित्रांनो, फोटो जेव्हा तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरती द्याल त्यावेळी कोणताही चष्मा, कॅप, दाढी या सगळ्या गोष्टींना थोडं अवॉइड करा। आपण पोलीस भरती देणार आहोत किंवा SSC GDसुद्धा देणार आहोत, तर या सगळ्यांपासून थोडं दूर राहायचं आहे आपल्याला। आणि हे जे डिसिप्लिन आहे तुमचं, डिसिप्लिन यामधून सुद्धा एक दिसू शकतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन तुम्हाला पुढे डॉक्युमेंट काढायचे। आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, तुमचं वोटिंग ID कार्ड झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट येतं ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमासाईल नॅशनॅलिटी। तर हे डोमासाईल म्हणजेच काय आपलं मित्रांनो, रहिवासी दाखला आपण म्हणू शकतो। तर हा रहिवासी दाखला थोडक्यात मी सांगतो, डोमासाईल काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, आपलं 10वी 12वीचं सर्टिफिकेट, ते का, कारण की आपलं 15 वर्ष अधिवास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ह्याचं एक ते प्रूफ असतं। त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमच्या घरातील जे काय आईवडिलांचं दाखला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात। त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईल मित्रांनो। तर तो सगळा बेस धरून आपलं डोमासाईल सर्टिफिकेट काढलं जातं। डोमासाईल काढण्यासाठी मित्रांनो मिनिमम 15 ते 20 दिवस लागतात आणि मॅक्झिमम 90 दिवसापेक्षाही जास्त दिवस इथे लागू शकतात। त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा आणि डोमासाईल सर्टिफिकेट काढताना तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमची पूर्णपणे जिथे रेसिडेन्शियल आहात त्या सगळ्या गोष्टींची स्पेलिंग सोबत सगळ्या गोष्टी चेक करून मगच तो डोमासाईल अप्लाय करा।
हे झालं डोमासाईलबद्दल. नेक्स्ट येतं मित्रांनो ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. आता मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट का गरजेचं आहे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत कास्ट सर्टिफिकेटसोबत तुमचं कॅस्ट व्हॅलिडिटीसुद्धा एक सर्टिफिकेट असतं मित्रांनो, ते सुद्धा मला इथं काढावं लागतं. आणि हे 2 सर्टिफिकेट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला हे काढण्यासाठी मिनिमम 15 ते 20 दिवस आणि मॅक्झिमम 90 दिवसापेक्षाही जास्त लागू शकतात. ऑनलाईन प्रोसेस असते, ऑफलाईनसुद्धा असते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा. 2च महिने राहिलेत असं धरून चला. ते झाल्यानंतर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर समजा तुम्ही EWSमधून फॉर्म भरताय, तुम्हाला EWS सर्टिफिकेट त्याचसोबत तुमचं नॉन क्रिमिनल असणे ते सुद्धा गरजेचं आहे. हे 2 सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला त्यातून. हे झाल्यानंतर मित्रांनो तुमचं सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सर्टिफिकेट येतं, ते म्हणजे काय, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स. जर तुम्हाला मित्रांनो इन केस पुढे गेल्यानंतर तुम्हाला भरती द्यायची आणि त्यावेळी असं वाटलं की यार आपल्याकडे स्किल आहे ड्रायव्हिंग करायचं, पण आपल्याला ड्रायव्हिंगचं लायसन्स नाही आहे, त्याच्यामुळे आत्ताच मित्रांनो आत्ताच्या आत्ता काहीही करा आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या. त्याचसोबत ड्रायव्हिंग लायसन्स काढताना तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमची जन्मतारीख या सगळ्या गोष्टी परफेक्ट अपडेट असाव्यात. म्हणजेच प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो तुमचे स्पेलिंग बाय स्पेलिंग सगळ्या गोष्टी चेक करा. कारण की याआधीसुद्धा भरपूर असे अनुभव आले आहेत मला, भरपूर असे इंस्टाग्रामला मेसेज आले आहेत, भरपूर असे DM आले आहेत, व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज आले आहेत. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनला आहे मित्रांनो. आणि अशा ठिकाणी मला मित्र मेसेज करून विचारतात की सर आमचे स्पेलिंग मिस्टेक झाले, सर आमच्या वडिलांची स्पेलिंग मिस्टेक झाले, सर माझ्या आईची स्पेलिंग मिस्टेक झालेत. त्याच्यामुळे डॉक्युमेंट काढतानाच ह्या गोष्टींची काळजी घ्या, तरच तुम्हाला पुढे जाऊन पछतावा होणार नाही आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट मित्रांनो आपल्याला काढायचे आहेत. आणि हे सगळे डॉक्युमेंट काढून झाल्यानंतर आपल्याला त्याचे 2 ते 3 बंच बनवायचे आहेत. आणि ते जे बंच आहेत मित्रांनो, एक स्वतःजवळ झेरॉक्स कॉपी ठेवायचे, एक आपल्या घरामध्ये सेफ जागी एक जी आहे म्हणजे आपल्या कपाटात किंवा आपल्या सरळ मी सांगतो आईला वगैरे सांगा की हे पंच आपल्या जे आहे ते बेस्ट जागे ठेव, त्या बरोबर सांभाळून ठेवू शकतात. तर त्या ठिकाणी एक ठेवायचे. एक जे बंच आहे आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या चांगला एखादा जवळचा मित्र असेल त्याच्याकडे ते डॉक्युमेंट ठेवायचे. म्हणजे काय, इन केस इन फ्युचर समजा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट गहाळ झाले तर ते डॉक्युमेंट आपण घेऊन पुन्हा एकदा ओरिजिनल डॉक्युमेंट काढू शकतो. हे झालं. ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला काय करायची, तो जो बंच आहे त्याची पूर्णपणे PDF बनवायचे आणि ती PDF आपल्या ड्राईव्हला अपलोड करायचे, आपल्या 1-2 मित्रांच्या ईमेल IDला सेंड करून ठेवायचे. तर त्याने मित्रांनो काय होईल, इन केस तुम्ही कुठे भरतीला गेलात किंवा कुठे अशा ठिकाणी गेलात जिथे डॉक्युमेंटची गरज पडणार आहे आणि तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट नसतील तर ते डायरेक्टली तुम्ही ड्राईव्हवरती डाउनलोड करू शकता किंवा मित्रांकडून WhatsAppवरती मागवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असल्यास मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा काही विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.